गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86,000 कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत 7 कंत्राटदारांनी आपला जीव गमावला आहे। महाराष्ट्र शासनाने देयक वेळेवर दिली नाहीत तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी दिला। महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत, मात्र ज्या कंत्राटदाराकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भराव्या आणि काम घ्यावी, अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राटदार महासंघाने आवाहन केले आहे। नवी मुंबईतील कंत्राटदाराने थकबाकीने मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदारच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू, तसेच कंत्राटदार महासंघाच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल, असे देखील मनोज प्रधान यांनी सांगितले। प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करते। 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाहीये। ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळतात त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाहीये आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे। हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात, हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे। ही फॅक्टरी आज एमएसएमईच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की एमएसएमई लघु उद्योजकांना चालना द्या। आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका। शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे। जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे। त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय, आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योजक कंत्राटदारांना सांगेल। नाही, सर्वप्रथम ट्रेडच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जी 6,572 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत तोकडी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, शासनाने फक्त आणि फक्त रस्ते आणि पूल हे 2च हेड त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। हे 2 लेखाशीर्ष घेऊन काही होणार नाहीये। कंत्राटदार विविध लेखाशीर्षामध्ये काम करतो, मग तो इमारत दुरुस्तीचा असेल, आता हा जो आमचा कंत्राटदार जो मृत्युमुखी पडलाय हा इमारत दुरुस्तीचं काम करतो, ते लेखाशीर्ष त्यांनी त्यात घेतलेलं नाहीये। त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो रस्त्याची जी इतर आहे 30-54 जो लेखाशीर्ष आहे ते त्याच्यात घेतलेलं नाहीये। त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी जे जलजीवनचे विषय असतील ते त्यात घेतलेले नाहीयेत, सिंचन भवनाचे घेतलेले नाहीयेत। म्हणजे विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये, हे चुकीचं धोरण आहे। आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने त्या ट्रेड्समध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या। आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत, तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली। आज 86,000 करोडचं थकबाकी आहे। वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही। असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळतात, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे। मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा, त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळ सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालंय। तर आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिलाय की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील। देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि
त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं उचलू.